नमस्कार. महसूलशाहीमध्ये तुमचं स्वागत आहे. जमिनीचा तुकडा म्हणजे शेतकऱ्याच्या काळजाचा तुकडा. पण याच जमिनीवरून वाद झाला तर अनेकांसोबत असं होतं की जमीन नावावर आहे पण ताबा दुसऱ्याकडे आहे, किंवा हो, शेजारच्याने गाडी रस्ताच अडवलाय. मग जमिनीचा वाद जेव्हा कोर्टात जातो तेव्हा नक्की काय होतं, किती वेळ लागतो आणि एका सामान्य माणसाने काय तयारी करायला पाहिजे, आजच्या भागात आपण हेच पाहणार आहोत. कोर्टात दावा कसा दाखल करायचा, कोणती कागदपत्र म्हणजे ब्रह्मास्त्र ठरू शकतात, आणि हो, कोर्टाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने कशी चालते यावरही बोलू. अशीच कायदेशीर आणि महत्त्वाची माहिती नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे आम्ही कोणताही सल्ला देण्यासाठी शुल्क घेत नाही. हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण दावा दाखल करण्याची अगदी स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर पहिला आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जमिनीचा वाद कोर्टात जातो म्हणजे नेमकं काय होतं, सुरुवात कशी होते? माझ्या अनुभवातून सांगते, याची सुरुवात होते एका दावा वजा अर्जापासून. दावा वजा अर्ज? हो. ज्या व्यक्तीला वाटतं की आपल्या हक्कावर गदा आली आहे, तो पक्ष दिवाणी न्यायालयात हा अर्ज दाखल करतो. या अर्जात आपला हक्क काय, जमिनीची कागदपत्र कोणती आणि वाद का निर्माण झाला हे अगदी स्पष्ट मांडावं लागतं. अच्छा. कोर्टात अर्ज नोंदवून घेतला की जमिनीच्या सरकारी किमतीनुसार कोर्ट फी भरावी लागते आणि मग खरी प्रक्रिया सुरू होते. कोर्ट तुमच्या विरोधात असलेल्या पक्षाला एक नोटीस पाठवतं आणि त्यांना त्यांचं उत्तर सादर करायला सांगतं. म्हणजे कसं, इकडून डोंगर तिकडून डोंगर, दोन्ही बाजू ऐकून घेतल्या जातात. म्हणजे हा पहिला अर्जच हाच सगळा पाया असतो? अगदी बरोबर. आमच्या एका दर्शकाचा प्रश्न आहे. जळगाव जिल्ह्यातून सुरेश पाटील विचारतायत की कोर्टात केस उभी करायची म्हणजे कागदपत्र गोळा करताना नाकी नऊ येतात. नक्की कोणती कागदपत्र जवळ असलीच पाहिजेत? सुरेश भाऊंचा प्रश्न एकदम महत्वाचा आहे. कागदपत्र म्हणजे लढाईतली शस्त्र. बरोबर. जे प्रॉपर्टी कार्ड, जर मालमत्ता शहरात असेल तर, आणि सगळ्यात महत्वाचं खरेदी खत किंवा वारसा हक्काची नोंद. याशिवाय जमिनीचा नकाशा, गरज असल्यास पंचनामा अहवाल आणि साक्षीदारांचे जबाब. ही कागदपत्र जितकी पक्की तितका तुमचा दावा मजबूत. एक म्हण आहे ना, कागद बोले वस्तू डोले, ते लक्षात ठेवायचं. वा, ही यादी तर सगळ्यांनी लिहूनच ठेवली पाहिजे. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. आणि हो, ही माहिती आवडत असेल तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. अशी समस्या गावात कोणाला आहे का, कमेंटमध्ये गावाचं नाव नक्की लिहा. आता एक मोठा गैरसमज आहे, तो म्हणजे कोर्टात केस गेली की तारखेवर तारखा पडतात आणि पिढ्यानपिढ्या केस चालते. यात कितपत तथ्य आहे? हो, हा एक खूप मोठा गैरसमज आहे. हो, वेळ लागतो हे मी मान्य करते, पण प्रक्रिया समजून घेतली तर गोष्टी सोप्या होतात. म्हणजे कसं? हे बघा, प्रक्रियेत एक तपासणी टप्पा असतो, ज्यात कोर्ट दोन्ही बाजूंचे पुरावे आणि साक्षीदार तपासतं. कधीकधी कोर्ट स्वतः तलाठी किंवा भूमी अभिलेख कार्यालयाकडून पंचनामा किंवा नकाशा मागवतं. अच्छा. या सगळ्याला वेळ लागतो, पण हे न्यायासाठी आवश्यक आहे. खरे. एक क्विक फॅक्ट सांगते. भारतात जमिनीच्या वादांमुळे जवळपास 65% दिवाणी खटले प्रलंबित आहेत. बापरे, 65%? हो, त्यामुळे प्रक्रिया वेळखाऊ वाटू शकते, पण ती न्यायाच्या दृष्टीने अचूक असणं जास्त महत्वाचं आहे. अगदी बरोबर. समजा एखाद्या सामान्य शेतकऱ्याला स्वतः दावा दाखल करायचा आहे, तर त्याची सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप प्रक्रिया काय असेल? नक्कीच, आपण हे स्टेप बाय स्टेप बघूया, म्हणजे गोंधळ होणार नाही. स्टेप 1, तयारी करा. म्हणजे वर सांगितलेली सर्व महत्वाची कागदपत्र गोळा करा. ठीक आहे. स्टेप 2, अर्ज बनवा. एका चांगल्या वकिलामार्फत तुमचा दावा वाजा अर्ज तयार करून घ्या. त्यात तुमची बाजू स्पष्टपणे मांडा. स्टेप 3, अर्ज दाखल करा. तो तयार अर्ज दिवाणी न्यायालयात दाखल करायचा. स्टेप 4, फी भरा. जमिनीच्या सरकारी मूल्यांकनानुसार आवश्यक कोर्ट फी भरावी लागते. आणि शेवटची स्टेप 5, नोटीस पाठवा. कोर्टामार्फत दुसऱ्या पक्षाला अधिकृत नोटीस पाठवली जाईल याची खात्री करा. माझा एक सल्ला आहे, प्रत्येक पायरीवर वकिलाचा सल्ला घ्या. अर्धवट माहितीवर काम करू नका, हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. ही खूप महत्त्वाची माहिती दिली. महसूल आणि कायद्यांशी संबंधित सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं मिळवण्यासाठी आपला महसूलशाही यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आता पुढचा प्रश्न,
जमिनीचे वाद म्हणजे फक्त मालकी हक्काचे असतात की अजूनही काय प्रकार आहेत? भारी प्रश्न आहे. नाही, वाद अनेक प्रकारचे असतात. अच्छा. एक असतो मालकी हक्काचा वाद, म्हणजे जमीन नक्की कोणाच्या नावावर आहे यावरून होणारा वाद. यात खरेदी, खत, वारस नोंद हे महत्वाचं ठरतं. दुसरा आहे ताब्याचा वाद. ताब्याचा वाद म्हणजे जमीन नावावर एकाचा पण कब्जा दुसऱ्याचा. अशा वेळी कोर्ट जागेवर जाऊन पाहणी किंवा पंचनामा करू शकतं. अरे वा. आणि तिसरा आहे रस्त्याचा वाद. शेजारी किंवा कोणीतरी शेतात जायचा पारंपरिक रस्ता बंद करतो. हो, हे तर खूप ठिकाणी होतं. हो ना, यासाठी जुने नकाशे, फोटो आणि साक्षीदार खूप महत्वाचे ठरतात. एक गंमत सांगू का? आमच्याकडे एक म्हण आहे, अडला हरी गाढवाचे पाय धरी. तसं कोर्टात केस चालू असताना समोरच्या माणसानं जमीन विकायचा किंवा त्यावर काहीतरी बांधकाम करायचा प्रयत्न केला तर काय करावं? भारी म्हण आहे आणि यावर कायद्यात एकदम भारी उपाय आहे. तुम्ही कोर्टाकडून स्थगिती आदेश म्हणजे स्टे ऑर्डर मिळवू शकता. स्टे ऑर्डर? हो, हा आदेश मिळाल्यावर कोर्टाचा अंतिम निकाल लागेपर्यंत जमिनीवर कोणीही कोणत्याही प्रकारची हालचाल, जसं की विक्री, बांधकाम किंवा ताबा बदल काहीही करू शकत नाही. हा एक प्रकारे जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश असतो. जबरदस्त. एक क्विक फॅक्ट सांगते. स्थगिती आदेश हा एक तात्पुरता पण अत्यंत प्रभावी उपाय आहे, जो मोठं नुकसान टाळू शकतो. ही माहिती अनेकांसाठी नवीन असेल. कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता ही सगळी प्रक्रिया खूप किचकट वाटते, पण हे सगळं करून खरंच सामान्य माणसाला न्याय मिळतो का? तुमच्या अनुभवातलं एखादं उदाहरण सांगाल का? हो, एक किस्सा सांगते. कोल्हापूर जवळच्या एका गावात एका शेतकऱ्याचा जमिनीचा रस्ता एका दबंग माणसाने बंद केला होता. तो बिचारा खूप घाबरला होता. आम्ही त्याला योग्य सल्ला दिला. त्याने जुन्या वापराचे पुरावे, ग्रामपंचायतीचा नकाशा आणि काही साक्षीदार गोळा केले. कोर्टात दावा दाखल केला आणि तात्पुरता मनाई हुकूम मागितला. आणि मग पुराव्यांच्या आधारे कोर्टाने त्याच्या बाजूने निकाल दिला आणि रस्ता पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. वेळ लागला, पण अखेर सत्याचा विजय झाला. वा. सरकार दरबारी न्याय मिळतो, फक्त चिकाटी सोडू नये. हे ऐकून खूप धीर आला असेल अनेकांना. पण कोर्टाची पायरी चढायची नसेल तर वाद मिटवण्यासाठी काही सोपे आणि कमी खर्चिक मार्ग आहेत का? हो, नक्कीच आहेत. आणि खरं तर कोर्ट हे शेवटचं शस्त्र असावं. मग पर्याय काय आहेत? छोटे वाद असतील तर तहसील कार्यालय किंवा ग्रामपंचायतीत मिटू शकतात. दुसरा एक उत्तम मार्ग आहे लोक अदालत. इथे दोन्ही बाजूंच्या संमतीने, जलद गतीने आणि सामंजस्याने तोडगा काढला जातो. अच्छा. आणि तिसरा मार्ग आहे मध्यस्थी. एक निष्पक्ष व्यक्ती दोन्ही बाजूंचं ऐकून वाद मिटवण्याचा प्रयत्न करते. यामुळे वेळ, पैसा आणि सगळ्यात महत्त्वाचं, नात्यांमधला कटुपणा वाचतो. हे लक्षात ठेवा, म्हणजे पुढे त्रास होणार नाही. वा. म्हणजे गाढवाचे पाय धरण्याआधी गावातच मार्ग शोधता येतो. ही माहिती खूपच भारी दिलीत. तर आज आपण पाहिलं की जमिनीचा वाद कोर्टात गेल्यास काय होतं. दावा दाखल करण्यापासून ते कागदपत्र, स्थगिती आदेश आणि कोर्टाबाहेर वाद मिटवण्याच्या पर्यायांपर्यंत आपण सविस्तर चर्चा केली. एक गोष्ट लक्षात ठेवा, कायदे आणि नियम हे तुमच्या संरक्षणासाठी आहेत. फक्त गरज आहे ती जागरूक राहण्याची. आपल्या हक्कांसाठी लढायला घाबरू नका. माहितीच्या आधारावर लढा. विजय तुमचाच आहे. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत अशीच सोप्या भाषेत माहिती हवी आहे का? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे. आत्ताच सबस्क्राईब करा आणि घंटीचा बटन दाबा. पुढच्या भागात आपण वारसा हक्काने जमीन नावावर कशी करायची या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. तिथे तुम्हाला थेट माहिती मिळेल. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या गावातल्या प्रत्येक व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की पाठवा. तुमची एक क्लिक कोणाचं तरी मोठं नुकसान वाचवू शकते. दुसऱ्याला मदत करून आशीर्वाद कमवा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढच्या भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.